गावित या भाजपच्या उमेदवार आघाडीवर दिसतात। एक्झिट पोल नुसार नंदुरबारमध्ये भाजपच्या हिना गावित या आघाडीवर आहेत, तर गोवाल पाडवी काँग्रेसचे पिछाडीवर आहेत, ज्यांच्यासाठी प्रियंका गांधींनी सभा देखील घेतलेली होती। पण या सभेनंतर सुद्धा गोवाल पाडवी यांना फायदा होताना दिसत नाहीये। एक्झिट पोल नुसार पिछाडीवर दिसतात। तर नंदुरबारचा गड हे गावित राखताना दिसत परंपरागत मतदारसंघ हिना गावित यांचा आणि त्या तिथून आघाडीवर। तर TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोल नुसार जळगावमधून स्मिता वाघ या आघाडीवर। तर स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यानंतर करण पवार या ठिकाणून बाहेर पडले होते। उन्मेष पवार हे पाटील हे देखील या ठिकाणून बाहेर पडले होते। मात्र आता इथे स्मिता वाघ आघाडीवर दिसतात, करण पवार ठाकरे गटाचे पिछाडीवर। आणि उन्मेष पाटील भाजपमधून बाहेर पडल्यानंतर त्यांचा जवळच असलेले करण पवार यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिलेली होती, पण तरी सुद्धा स्मिता वाघ या आघाडीवर दिसतात जळगावमधून। तर ठाकरे गटाचे करण पवार हे सध्या पिछाडीवर दिसतात जळगावमध्ये। तर खानदेशातल्या तीनही जागांवर सध्या भाजप या ठिकाणी आघाडीवर आहे। उदय सामंत यांच्याकडे आपण जाऊयात। उदयजी, खानदेशातल्या तीनही जागा, या तीनही जागांवर भाजप आघाडीवर। नक्कीच एक्झिट पोलच्या द्वारे हे जर अंदाज खरे ठरले तर तिन्ही जागा ह्या निवडून येतील। पण थोडं मी आपल्याला रायगडच्या मतदारसंघावर जी आपली चर्चा झाली तिथं परत एकदा नेतो। मी स्वतः रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचा देखील पालकमंत्री आहे। थोडं आम्ही जे अंदाज मांडतो किंवा आम्ही जे कॅल्क्युलेशन करतो, आता रायगडमध्ये एकूण मतदारसंघामध्ये 6 आमदार आहेत आणि 6 आमदारांपैकी 5 आमदार हे महायुतीचे आमदार आहेत। त्याच्यामध्ये योगेश कदम आहेत, भरत गोगावले आहेत, स्वतः आदिती तटकरे आहेत, आमचे महेंद्र दळवी आहेत आणि रविशेठ पाटील आहेत। रविशेठ पाटील आणि धैर्यशील पाटील यांची जर ताकद एकत्र आली तर समोर काय राहणार आहे हे एक प्रश्नचिन्ह आहे। महेंद्र दळवी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात, बीजेपीची ताकद जर तिथं मिळाली तर समोर काय राहणार हे एक प्रश्नचिन्ह आहे। स्वतः आदिती तटकरेंचा मतदारसंघ हा पूर्वी सुनील तटकरेंचा मतदारसंघ होता, त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने देखील ॲनालिसिस करून उपयोगाचा नाही की तिथे त्यांना काहीच मिळणार नाही। भरत गोगावलेंच्या इथं आता सुनील तटकरे आणि भरत गोगावले एकत्र आल्यामुळे तिथं देखील मताधिक्य मिळणार आहे। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जे रत्नागिरी जिल्ह्यातले तालुके आहेत त्याच्यामध्ये मंडणगड, खेड, दापोली, गुहागर या मतदारसंघामध्ये वैयक्तिक रामदास कदम असतील, योगेश कदम असतील यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे। आणि त्यावेळी तत्कालीन आमदारांना पाडून योगेश कदम हे 20-25 हजार मतांना विजयी झालेले आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे की आनंद गीतेंनी आजपर्यंत 9 निवडणुका लढवल्या, त्यातल्या 7 त्यांनी जिंकल्या। अनेक वेळा ते केंद्रामध्ये मंत्री राहिलेले आहेत, पण केंद्रामध्ये मंत्री राहून सुद्धा आमच्या कोकणामध्ये त्यांनी काय केलं हे कोकणाच्या जनतेला माहिती आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्याचा थोडा विचार झाला पाहिजे की ज्या मतदारसंघामध्ये आपण सुनील तटकरेंना मागं म्हणतोय किंवा मगाशी मी अमोल कीर्तीकर आणि जेव्हा आमचे दुसरे उमेदवार जे आहेत त्यांच्याबद्दलचं आपला अंदाज बघितला, रवींद्र वायकर, तो जेव्हा अंदाज ऐकला तर आमचा पण अंदाज वेगळा आहे ना। आमचा तिथे अंदाज असा आहे की तिथे भारती लवेकर बीजेपीच्या निवडून आलेले आहेत, तिथे ठाकूर मॅडम बीजेपीच्या निवडून आलेले आहेत, तिथे मुरजी पटेल ज्यांना आम्ही फॉर्म मागे घ्यायला लावला होता ते तिथे विजयी आहेत, म्हणजे त्यांची ताकद तिथे जास्त आहे। अमित साटमांची ताकद बीजेपी म्हणून तिथे जास्त आहे। आणि जोगेश्वरी हा रवींद्र वायकरांचा मतदारसंघ आहे। त्यामुळे मला असं वाटतं की एखादा माणूस दुसऱ्या पक्षामध्ये आला म्हणजे समोरच्याबद्दल एवढी प्रचंड सहानुभूती निर्माण होते की 100च्या 100% मतं ही रवींद्र वायकरांच्या विरोधामध्ये जातील अशातला भाग नाही। त्या ठिकाणी देखील रवींद्र वायकरांच्या विरोधामध्ये भाजपची लोक जी लढलेली होती त्यांनी यावेळी अलायन्स म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे। आणि म्हणून मी सांगितलं की एखाद्या मतदारसंघामध्ये मार्जिन नक्की कमी होईल, परंतु जागा पिछाडीवर आहे असं मी समजणाऱ्यातलं नाही। कारण मी स्वतः रायगडचा पालकमंत्री आहे, रत्नागिरीचा पालकमंत्री आहे आणि शेवटचे 3-4 दिवस आम्ही मुंबईमध्ये प्रचारामध्ये असल्यामुळं नक्की लोकांच्या चेहऱ्यावर काय होतं, लोकांच्या अपेक्षा काय होत्या। वायकरांचं तिकीट कदाचित उशिरा जाहीर झालं म्हणून प्रचाराला उशिरा सुरुवात झाली असेल, पण याचा अर्थ असा नाही आहे की रवींद्र वायकर हे मागं राहतील। मगाशी जसं आशिष शेलारांनी सांगितलं की कुठच्याही परिस्थितीमध्ये 6च्या 6 जागा मुंबईच्या ज्या आहेत या महायुती जिंकेल। कदाचित पियुष गोयल साहेबांना प्रत्येकाचं मताधिक्य असणार नाही, पण जे काही जिंकतील ते चांगल्या फरकानं जिंकतील। थोडं मार्जिन इकडे तिकडे होऊ शकतं। जी नक्कीच। उदयजी, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येते। एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया।